आणि किती एक नंबरचं शेअरिंग होतं प्रत्येक व्यक्तीचं. मग कुणी असा प्रयत्न केला का की एखादा व्हिडिओ शूट केला आणि त्यांचा आपल्या युट्यूबला किंवा फेसबुकला टाकला? असं केलंय का कोणी? मग आता बघा, डोके सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण माझा जो विषय हाच आहे की प्रत्येक व्यक्ती हा ऑनलाईन येणं गरजेचं आहे. कारण आपण म्हणतो आता ऑनलाईनचा जमाना आहे. मग ऑनलाईनचा जमाना आहे तर आपण कधी 1857 काढत बसणार? तर आता आपल्याला प्रत्येकाला जसं आपल्याला डेमो करता येतोय, जसा प्लॅन सांगता येतोय, तसं आता आपल्याला इंस्टाग्राम पण हँडल करता आलं पाहिजे, युट्यूब हँडल करता आलं पाहिजे, फेसबुक हँडल करता आलं पाहिजे. कमीत कमी हे तर आपल्यासाठी फ्री आहे ना. यांनी काही चार्ज केले का आतापर्यंत आपल्याला? मग आपण याचा वापर का नाही करत? भरपूर म्हणणार आम्हाला येत नाही. मग येत नाही तर शिकवायला आपल्याला काय ना, आपल्या घरातलं 2-3 वर्षाचं मुलगा पण आपल्याला हे सगळं शिकवलं. इतकं सोपं आहे. पण आपण त्या गोष्टीचा प्रयत्नच करत नाही, त्याची आपल्याला काही जाणीवच झालेली नाही. आपल्याला वाटतं काय, मी जिथं जाईल तिथं नाही का काम होणार आहे. पण जर आपल्याला मोठं काम करायचं, आपलं नाव जर घराघरापर्यंत पोहोचवायचंय, तर आपल्याला ह्या गोष्टीचा सहारा हा निश्चित घ्यावा लागणार आहे. त्यामुळं आपण सर्वांनी हा जो ऑनलाईन मीडिया आहे ना, याचा नक्की वापर करा. दुसरी गोष्ट म्हणजे मोदी केअर बिझनेस मध्ये जे पण लीडर्स आज अचीवर आहेत, ज्यांनी पण मोठं नाव कमवलेलं आहे, तर हे सर्व लोक जर काही करतात ह्याच्याकडे आपण जर लक्ष दिलं तर हे दुसरं तिसरं काही करत नाही. हे फक्त बेसिक कामावरती यांचा फोकस असतो. आपल्याला वाटतं सुरेखा भार्गव मॅडम म्हणजे खूप मोठं काहीतरी काम करत असतील, पण सुरेखा भार्गव मॅडम सुद्धा घराच्या बाहेर पडताना डेमो किट घेऊनच बाहेर पडतात. बरोबर? सुरेखा भार्गव मॅडम पण रोज लिस्ट काढतात. सुरेखा भार्गव मॅडम पण रोज तेच काम करतात की जे आपल्याला करायचंय. पण सुरेखा भार्गव मॅडम ते सातत्यपूर्ण करतात, रोज करतात, म्हणून ते करोडपती. आणि आपल्याला सगळं समजतं पण उमजत नाही, म्हणून आपण जैसे जिथल्या तिथं आहोत. मग जर आपल्याला वाटतंय आपल्यामध्ये बदल करायचा आहे, का आपण डेमो करत नाही? कुणी सांगायला पाहिजे आपल्याला डेमो करा म्हणून. आणि डेमो केल्यानंतर काम होत नाही असं जर कोणाला वाटत असेल तर माझ्याकडे आम्ही तेवढा सगळा खर्च तुमचा टोटल खर्च करतो. बरोबर? पण आपल्याला कंटाळा खूप आहे आणि तो कंटाळाच आपल्याला नडतोय आणि म्हणून आपली प्रगती होत नाही. आणि यशासाठी काही खूप वेगळं काही करावं लागत नाही. सरांनी खूप गोष्टी सांगितल्या पण त्याच करत नाही आपण. आणि ज्या नकोय ना त्या पहिल्या करतोय आणि म्हणून आपल्याला यश मिळत नाही. तर बेसिक वरती आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आज मला वाटतं खूप सारे लीडर लोकांचे डेमो किट आहे ना धूळ खात पडले. धूळ खात पडलेले. काय उपयोग आहे डेमो किट आपण बनवलं कशासाठी? आपण जे बेसिक आहे ते विसरून गेलो ना. बरं, मोदी केअर मध्ये आपल्याला वाटतं मी तर मागच्या हप्त्यात डेमो केला होता. अरे पण तुमच्या समोर बसलेला व्यक्ती नवीन आहे ना. तो नवीन व्यक्ती आहे तर त्याला नवीन डेमो दाखवा लागेल ना आपल्याला. आपण त्याला बाजूला दाखवलं ते याला सांगून चालेल का? मग आपल्या बरोबर जसं आपण आपली बॉडी घेऊन फिरतो ना, तसं डेमो किट पण आपल्या बरोबरच पाहिजे. ते कधीच म्हणजे झोपेत सुद्धा उशीर असतो पाहिजे, इतकं त्या डेमो किटचं महत्व आहे. आणि ज्या दिवशी आपण डेमो किट खाली ठेवलं त्या दिवशी आपण समजून घ्यायचं की आपल्या बिझनेसला उतरायला लागली. बरोबर ना? कारण काय झालेलं आहे की एक लिडरशिप मध्ये ना की नाही म्हणजे आळस जो आहे ना तो इतका भरलाय आणि लिडरशिप जी आहे ना तर ही आपण प्रॉपर करायला तयार आहे. आणि म्हणून आज आपल्याकडे डुप्लिकेशन होत नाही. कारण काय आहे की आपण लोकांना फक्त सांगतो तू असं कर, तू तसं कर, तू तसं कर, पण आपण काय करतो हे बघतोय. आपल्या वरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. जर आपण डुप्लिकेशन प्रॉपर करू शकलो तर आपल्याला लिडरशिप घडवता येणार आहे. त्यासाठी आपण स्वतः हे सर्व करणं गरजेचं आहे. आपण जर आता बघा आपले पूर्वी खूप साऱ्या लोकांच्या ग्रुपवरती फोटो काढायचे नाही का, डेमो केलेला फोटो काढायचा, ग्रुप मीटिंग घेतलेले फोटो काढायचे. मग हे बेसिक काम आहे ना. तुम्हाला कोणी सांगितलं की 1000 लोकांची मीटिंग घ्या सेमिनार करा? बरोबर ना? पण जे बेसिक आहे आणि जे लोक आज पण बेसिक करतात ते लोक सक्सेस आहेत. आज तुम्ही ग्रुपला जर पाहिलं, आता उद्या परवा लोणावळ्यामध्ये परत कंपनीचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. खूप मोठा ट्रेनिंग प्रोग्राम आहे, 5 स्टार हॉटेलला आहे. मग कंपनी कुठं कमी पडते का? आज आपल्यातले इथे किती लोक आहेत की त्या ट्रेनिंगला आलेले आहेत? आज तिथे येणारे लोक एक एक व्यक्ती 10-20 लोकांना घेऊन आलेले आहे. मग आपल्याला काही प्रॉब्लेम आहे? आज लोणावळा काय फक्त आपल्याला एंट्री होती का? बाकीच्यांना आचारसंहिता आहे का लोणावळ्यामध्ये? त्यांना यायचं नाही आता महापालिका लागली. बरोबर ना? पण आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचायला तयार नाही. कारण आपली जी आहे ना विल पॉवर मरत चालली.
इच्छाशक्ती नाही राहिली आपल्याला, आणि ती इच्छाशक्ती आपल्याला आता धोका द्यायला लागलेली. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय की आपली व्हॅल्यू वाढवण्यासाठी आपण मोदी केअर बिझनेस करतोय, बरोबर ना. मकाचं कणीस माहिती सर, तुम्ही आता शेती करताय बरोबर ना. जर मकाचं कणीस साधं काढलं आणि तसंच विकायला गेलं तर किती रुपयाला घेतील सर? 10 रुपयाला घेतील. नंतर त्याला जर भाजलं भिजलं नंतर गेलं तर 20 रुपये. नंतर जर त्याला अजून त्याची दाणे काढली, त्याला तेल मीठ टाकलं, चांगलं नाही का तोडून बिळून दिलं, मग 60 रुपये, बरोबर ना. मग किंमत वाढली का कमी झाली? कशामुळे वाढली? प्रोसेसमुळे वाढली, ते तापल्यामुळे वाढली. मग आपल्याला जर मोठं व्हायचंय तर तेच वाळवले पॉपकॉर्न केले तर अजून जास्त किंमत वाढते. म्हणजे जो तापतो ना त्याची व्हॅल्यू वाढते. मग आपली व्हॅल्यू वाढवण्यासाठी आपल्याला काही करणं गरजेचं आहे का नाही? बरोबर ना. मग आपण स्वतः ह्या गोष्टी करायला तयारच नाही. आपल्याला वाटतंय बरे आपलं जे काही रानातून कणीस काढून आपण बस तेवढंच. आपली व्हॅल्यू आपण ठरवून घेतली 10-20 हजाराच्या पुढे आपण विचारच करत नाही. मग आपले लिमिटेशन जर आपण तोडले नाही तर आपण कधी सक्सेस मिळवणार? आपण कम्फर्ट झोन मध्ये आपलं चाललंय ना, कोणाला पण विचारलं पोटावर हात फिरवणार कसं चाललं होतं, बरं चाललं. आता खरंच बरं चाललंय का? बरोबर ना. म्हणजे बरं करायचंच नाही, सर्व लाईफ हे कॉम्प्रोमाइजच आहे, पण बरं चाललंय म्हणतो आणि आपण आपलं समाधान करून घेतो. आणि माझं पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे की जो समाधानी व्यक्ती ना तो मोदी केअर कधीच करू शकत नाही. ज्या व्यक्तीमध्ये समाधान आहे ना तो व्यक्ती, कारण त्याला ड्रीमच नाही ना, तो म्हणून मी मोटरसायकलवर फिरतो बस झालं, माझ्या मोटरसायकल बस झालं, काही प्रॉब्लेम नाही. मग तो गाडी घ्यायचा विचार करणार आहे का? जो नाही का आपलं 10 बाय 10च्या रूम मध्ये राहणार आहे तो काही विचार करत नाही का, मला छोटं घर भेटलं माझं समाधान. मग मोठं स्वप्न आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक लीडर कडून ऐकतो की जो मोठं स्वप्न पाहतो तो इथं काम करतो, तो अचिव्हमेंट करतो. आणि आपल्याला डोके सरांनी सांगितलं की परमेश्वर काय म्हणतो तोच असतो म्हणतो फक्त. मग त्या गोष्टीकडे आपलं लक्ष आहे का? कामाकडे आपलं लक्ष आहे का? आणि बघा जो व्यक्ती जॉब करतो, आता सर मॅडम तुम्ही जॉब करताय बरोबर ना, मग तुम्हाला तुमचं रोजचं काम जे आहे तर ते कुणी रोज सांगायला येतं का? तुमचे नाही का शिक्षणाधिकारी रोज तुमच्या घरी की नाही मॅडम आता तुमची ड्युटीचं टायमिंग झाली, जा डबा घ्या, बरोबर ना. मॅडम तुम्ही दुकान चालवता, तुम्हाला रोज कोणी तर सांगायला दुकान उघडा तरच इन्कम मिळेल. मग मोदी केअर करताना आपण कुणाची वाट पाहतो नाही का? रोज कोण येणार आहे आपल्याला सांगायला नाही का? मग मोदी केअर आपण नेमकं प्रश्न हा आहे की स्वतःसाठी करतोय का लीडरसाठी करतोय, बरोबर ना. तर या सगळ्या गोष्टीची जाणीव ही आपल्याला झाली पाहिजे. आता बघा एक इच्छाशक्तीचा काय विषय असतो हा मी तुम्हाला सांगतो.